जेव्हा ना दिवस होता ना रात्र, ना भूमी होती ना आकाश, तेव्हा ब्रह्मदेवांच्या संकल्पातून या सृष्टीची सुरुवात झाली. म्हणूनच हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो. प्रभू श्रीरामांचे अयोध्येत पुनरागमन केवळ विजय नव्हता, तर सृष्टीच्या व्यवस्थेला पुन्हा संतुलित करणारा तो क्षण होता. धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेचा ध्वज होती गुढी. तीच गुढी उभारली गेली जेव्हा राजा शालिवाहनांनी असंभव विजय मिळवला. हा उत्सव पिकाबद्दलचा आभार आहे. कडुलिंब गुळातून जीवनाचा संदेश आहे आणि वसंतासह नव्या सुरुवातीचे निमंत्रण आहे. रूपे वेगळी आहेत पण भाव एकच. नवजीवन, धर्म, मंगलाचा सोहळा. गुढीपाडवा. शुभोस्तु नववर्षम्.